Hello everyone. Today we are going to see the most interested topics in the alkyl phenol ether, chapter 11, alkyl phenol ether. So in this chapter, yesterday we have completed the physical properties of the alkyl phenol and ether, and then we have to see the chemical properties of alcohol and phenol. So let us see what is given in the chemical properties. So the first of all, laboratory test for alcohol and phenol is given. Laboratory test for alcohol and phenol is given. तर आता या लॅबोरेटरी टेस्ट मध्ये आपल्याला पाहायचं आहे की लिटमस पेपर किंवा लिटमस पेपरची टेस्ट लॅबोरेटरी मध्ये पहिली टेस्ट केली जाते लिटमस टेस्ट. फर्स्ट जे टेस्ट केली जाते सबस्टन्सेस सोबत इकडे लक्ष द्या. लिटमस टेस्ट केला जाते, बरोबर आहे. स्टुडंट्स, वी हॅव टू सी द लिटमस टेस्ट फॉर अल्कोहोल अँड फिनॉल. आता जर सपोज आपण अल्कोहोल साठी पाहिलं, त्याच्यामध्ये फर्स्ट फॉर अल्कोहोल लिटमस टेस्ट फॉर अल्कोहोल. सपोज आपण एक ॲक्वस सोल्युशन घेतलं. कशाचं ॲक्वस सोल्युशन? ॲक्वस सोल्युशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचं जर ॲक्वस सोल्युशन घेतलं आणि त्याच्यामध्ये जर आपण लिटमस पेपर टाकून पाहिले, लिटमस पेपर, दिस इज लिटमस पेपर. आणि आपल्याला माहित आहे लिटमस पेपरची स्टोरी काय माहित आहे आपल्याला की ऍसिड टर्न्स ब्ल्यू लिटमस रेड. म्हणजे ऍसिड जर असेल तर ब्ल्यू लिटमसचा कलर चेंज होऊन तो कोणता होऊन जाते? रेड. आणि जर समजा बेस असेल, गिवन सोल्युशन जर बेस असेल तर बेस मध्ये रेड कलर ऑफ लिटमस चेंजेस टू ब्ल्यू कलर. म्हणजे परत पहा, लिटमस विषयी आपल्याला माहिती आहे दोन टाइपचे लिटमस पेपर असतात. एक ब्ल्यू कलरचा लिटमस आणि दुसरा रेड कलरचा लिटमस. तर जर समजा आपण एखादं सोल्युशन घेतलं आणि ते जर ऍसिड असेल तर त्या ऍसिडिक सोल्युशन मध्ये ब्ल्यू लिटमस कशामध्ये कन्वर्ट होऊन जाते? रेड लिटमस मध्ये. म्हणजे ब्ल्यू कलर चेंज होऊन कशामध्ये चेंज होते? तो रेड मध्ये. आणि जर समजा गिवन सोल्युशन बेसिक असेल तर रेड लिटमस हा ब्ल्यू मध्ये कन्वर्ट होऊन जातो. म्हणजे रेड कलर ऑफ द लिटमस टर्न्स इनटू ब्ल्यू. जो लिटमस पेपरचा रेड कलर असते तो रेड कलर ब्ल्यू कलर होऊन जातो, बरोबर आहे. तर आता लक्षात ठेवायचं, सपोज आपण एक ॲक्वस सोल्युशन घेतलं. दिस इज द ॲक्वस सोल्युशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचं ॲक्वस सोल्युशन असेल, बरोबर आहे. अल्कोहोलचं ॲक्वस सोल्युशन जर असेल तर काय होते याच्यामध्ये? दिस ॲक्वस सोल्युशन बिहेव्स न्यूट्रल टू द लिटमस पेपर, बरोबर आहे. म्हणजे नायदर ब्ल्यू नॉर रेड लिटमस चेंजेस इट्स कलर. म्हणजे कोणताच कलर चेंज होत नाही. ब्ल्यू लिटमसच राहते आणि रेड लिटमसचा रेड कलरच राहते, बरोबर आहे. म्हणजे ब्ल्यू लिटमस जर टाकला असेल तर त्याचा कलर चेंज होत नाही ॲक्वस सोल्युशन ऑफ अल्कोहोल मध्ये. आणि रेड कलरचा लिटमस जर यूज केला तुम्ही तरी त्या रेड कलरच्या लिटमसचा कलर रेडच राहतो, चेंज होत नाही. म्हणून हे एक प्रकारे न्यूट्रल सोल्युशन आहे. म्हणून आपण इथे लिहिणार ॲक्वस सोल्युशन ऑफ अल्कोहोल is neutral to litmus paper.
म्हणजे लिटमस पेपर साठी हे जे सोल्युशन आहे हे न्यूट्रल आहे, मीन्स कसं आहे, इट इज नायदर ॲसिडिक नॉर बेसिक. लिटमस पेपर दॅट इज neither blue nor red litmus change its color and thus alcohol is neutral in nature. अल्कोहोल कसं आहे, न्यूट्रल आहे, कारण त्याच्यामध्ये नायदर ब्लू नॉर रेड लिटमस चेंज इट्स कलर. मीन्स तुम्ही ब्लू कलर जर घेतला असेल, ब्लू कलरचा लिटमस घेतला असेल ॲक्वस सोल्युशन ऑफ अल्कोहोल मध्ये, तर तो ब्लूच राहते, चेंज होत नाही. त्याला काढून दुसरा जर आपण रेड लिटमस ह्याच्यामध्ये ॲक्वस सोल्युशन ऑफ अल्कोहोल मध्ये जर डिप केला तर त्याचा कलर चेंज व्हायला पाहिजे, पण होत नाही. म्हणजे ब्लू लिटमस ब्लू राहते, रेड लिटमस रेड राहते. म्हणून हे जे सोल्युशन आहे इट इज बिहेविंग न्यूट्रल टू द लिटमस पेपर अँड देअरफॉर ॲज वी से नायदर ब्लू नॉर रेड लिटमस चेंज इट्स कलर. बरोबर आहे, म्हणजे ब्लू कलर चेंज होत नाही आणि रेड कलर चेंज होत नाही. म्हणून अल्कोहोल काय आहे, न्यूट्रल आहे. इट इज नायदर ॲसिडिक नॉर बेसिक, म्हणजे ॲसिडिक पण नाही आणि बेसिक पण नाही आहे. अल्कोहोल कसं आहे, न्यूट्रल आहे. ठीक आहे, आता पुढे पाहू आपण. हे झालं फॉर अल्कोहोल. कशासाठी पाहिलं आपण हे, अल्कोहोल. त्यानंतर अल्कोहोल नंतर आता फिनॉल विषयी बघतो आपण. फॉर फिनॉल, लिटमस टेस्ट फॉर फिनॉल. फिनॉल साठी लिटमस टेस्ट आहे. काय करायचं, ॲक्वस सोल्युशन ऑफ फिनॉल घ्यायचं. जर ॲक्वस सोल्युशन ऑफ फिनॉल घेतला आपण आणि लिटमस पेपर घेतला तुम्ही कोणताही, रेड लिटमस टाकून पहा, ब्लू लिटमस टाकून पहा. सपोज हा ब्लू लिटमस आहे, तर हा ॲक्वस सोल्युशन मध्ये डिप करून पाहिल्यानंतर ॲक्वस सोल्युशन कशाचं आहे, दिस इज द ॲक्वस सोल्युशन ऑफ फिनॉल. फिनॉलचा ॲक्वस सोल्युशन आहे. आणि ब्लू लिटमस आपण त्याच्यामध्ये डिप केलेला आहे, तर काय होते, थोड्या वेळानंतर आपल्याला चेंज दिसून येते. ब्लू लिटमस टर्न्स इनटू रेड. ब्लू लिटमसचा काय कलर काय होते, चेंज होते, आणि ब्लूचा काय होते, रेड होते. बरोबर आहे, म्हणजेच हे जे सोल्युशन आहे, दिस सोल्युशन इज ॲसिडिक इन नेचर. म्हणजेच फिनॉल कसा आहे, ॲसिडिक नेचरचा आहे. फिनॉल कसा आहे, ॲसिडिक नेचरचा आहे. म्हणून आपण इथे लिहितो, काय लिहायचं, ॲक्वस सोल्युशन ऑफ फिनॉल is turns blue litmus red, and thus phenol is acidic in nature. phenol कसा आहे, acidic in nature. ठीक आहे, तर लिटमस टेस्ट पाहिल्यानंतर आपल्याला हे म्हणजे रिव्हील झालं, हे समजलं. वी अंडरस्टूड दॅट अल्कोहोल इज न्यूट्रल इन नेचर अँड फिनॉल इज ॲसिडिक इन नेचर. फिनॉल कोणत्या नेचरचा आहे, ॲसिडिक आहे. फिनॉल कसा आहे, ॲसिडिक आहे. याच्यामध्ये कोणताही लिटमस टाकला तरी तो कलर चेंज करत नाही, म्हणून न्यूट्रल आहे. याच्यामध्ये ब्लू लिटमस टाकल्यानंतर काय होते, ब्लूचा रेड होते लिटमस, आणि म्हणून दिस इज ॲसिडिक इन नेचर. कारण आपण पाहिलेलं आहे की ॲसिड टर्न्स ब्लू लिटमस रेड. बरोबर आहे, म्हणून हे जे ॲक्वस सोल्युशन ऑफ फिनॉल आहे दॅट इज ॲसिडिक इन नेचर. ठीक आहे, तर पहा इकडे पण काय लिहिलेलं आहे, एक वेळा बघूया.
त्यानंतर हे पहिली टेस्ट होती लॅबोरेटरी मध्ये ज्या टेस्ट केल्या जाते लॅबोरेटरीज मध्ये या सबस्टन्सेसच्या, या म्हणजे कोणत्या, अल्कोहोल आणि फिनॉलच्या ज्या टेस्ट केल्या जातात त्याच्यामध्ये पहिली टेस्ट होती लिटमस टेस्ट वरून आपल्याला समजलं की अल्कोहोल काय आहे, न्यूट्रल आहे, फिनॉल कसं आहे, ऍसिडिक आहे. त्यानंतर नेक्स्ट दुसरी लॅबोरेटरी टेस्ट आहे रिएक्शन विथ बेसिस. आता पहा acidic strength of phenol हे कशासाठी पाहणार आपण पहिल्यांदा फिनॉल साठी पाहणार कारण फिनॉलच ऍसिड आहे ना. हे पाहणार आहे आपण फिनॉल फॉर फिनॉल्स. तर बघा मी इथे काय लिहित आहे, acidic strength of phenol is being low. Acidic strength of phenol is being low म्हणजे weak acid आहे. म्हणजे इथे ब्रॅकेट मध्ये लिहू शकतो आपण इट इज weak acid. फिनॉल कसं आहे, weak acid. Acidic strength of phenol is being low. It does not react with NaHCO3, but it reacts with strong acid NaOH. पॉइंट मध्ये काय म्हटलेलं आहे, काय लिहिलेलं आहे की फिनॉल कसं आहे, लिटमस टेस्ट वरून आपल्याला समजलं की फिनॉल ऍसिडिक आहे. बरोबर आहे, फिनॉल इज ऍसिडिक इन नेचर. पण ऍसिडिक आहे, पण किती स्ट्रेंथ आहे, त्याची स्ट्रेंथ इज व्हेरी लो. ऍसिडिक स्ट्रेंथ ऑफ फिनॉल इज बीइंग लो म्हणजे काय, तो वीक ऍसिड आहे. आणि वीक ऍसिड जर असेल तर तो वीक बेस सोबत रिएक्ट होत नाही. NaHCO3 हा वीक बेस आहे, त्याच्यासोबत रिएक्ट होत नाही. पुढे पाहणार आहे आपण, त्याला डिटेल मध्ये एक्सप्लेन करणार आहे. पहा फिनॉल वीक ऍसिड असल्यामुळे NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट सोबत रिएक्ट होत नाही. कशासोबत रिएक्ट होते, स्ट्रॉंग बेस दॅट इज NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साइड सोबत रिएक्ट होते. इथे रिएक्शन पाहू. फिनॉल कोणासोबत रिएक्ट होत नाही, NaHCO3. तर पहिली रिएक्शन आहे याची फिनॉल, दिस इज फिनॉल OH प्लस NaHCO3. दिस इज वीक ऍसिड. कोण आहे हा, फिनॉल. दिस इज फिनॉल. दिस इज सोडियम बायकार्बोनेट, इट इज वीक बेस. आणि वीक ऍसिड असेल आणि वीक बेस असेल तर तो त्याच्यासोबत रिएक्ट होत नाही. म्हणून काय म्हणायचं की फिनॉल आणि सोडियम बायकार्बोनेट विल नॉट गिव्ह एनी रिएक्शन, कोणतीच रिएक्शन देणार नाही. म्हणून इथे काय लिहिलं आपण, नो रिएक्शन. इट डज नॉट रिएक्ट मीन्स फिनॉल डज नॉट रिएक्ट विथ sodium bicarbonate, but it reacts with NaOH. Phenol plus NaOH काय मिळेल, ते प्रॉडक्ट मिळेल आपल्याला सोडियम फिनॉक्साइड. You get the product that is sodium phenoxide plus H2. This is sodium phenoxide. म्हणजे NaOH सोबत रिएक्ट होते because it is a strong base. हा स्ट्रॉंग बेस आहे आणि हा वीक ऍसिड आहे. बरोबर आहे, वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस सोबत रिएक्ट होते. कळत आहे तुम्हाला मी काय सांगत आहे की आपण इथे पाहिलं रिएक्शन विथ बेसिस. लॅबोरेटरी टेस्ट मध्ये दुसरी टेस्ट येते रिएक्शन विथ बेसिस. जसं लिटमस पेपर पहिली टेस्ट झाली, दुसरी टेस्ट कोणती आहे, रिएक्शन विथ बेसिस. रिएक्शन विथ बेसिस मध्ये आपण पहिला पॉइंट पाहताय फिनॉल साठी.
फिनॉल कसं आहे वीक ऍसिड आहे, तर वीक ऍसिड कोणासोबत रिॲक्ट होते आणि कोणासोबत रिॲक्ट नाही होत. फिनॉल हा वीक ऍसिड NaHCO3 सोबत रिॲक्ट होत नाही. इथे पाहिलं आपण फिनॉल वीक ऍसिड आहे, NaCO3 सोबत रिॲक्ट होत नाही म्हणून नो रिॲक्शन. पण तो कोणासोबत रिॲक्ट होते NaOH सोबत. कोणासोबत रिॲक्ट होते NaOH सोबत. बघा इथे रिॲक्शन दिलेली आपण फिनॉल NaOH गिव्स सोडियम फिनॉक्साइड. क्लियर आहे सर्वांना. आता असं का बरं झालं त्याचं रिझन पाहू आपण इथे. phenol aqueous solution of phenol dissolves in aqueous NaOH, which is a strong base, aqueous NaOH, to form water soluble sodium phenoxide, water soluble sodium phenoxide, and on reprecipitation or regeneration phenoxide, and on acidification phenol regenerated or reprecipitate. काय म्हटलंय की aqueous solution of phenol, सपोज आपण इथे फिनॉल घेतला, aqueous solution of phenol, this is the suppose aqueous solution of phenol or phenol simply. Phenol reacts with, dissolves in the aqueous NaOH. कशामध्ये dissolve होते म्हटलंय aqueous NaOH. phenol dissolves in aqueous NaOH to form sodium phenoxide plus H2O. This is sodium phenoxide. Understood? H आणि OH काय फॉर्म करते H2O आणि H is replaced by Na, कारण H वर कोणता चार्ज असते प्लस आणि Na वर कोणता चार्ज असते प्लस. सो H plus is replaced by Na plus. H plus OH सोबत निघाल्यानंतर इथे O निगेटिव्ह सोबत Na plus कंबाईन होऊन ONA तयार होते. बरोबर आहे. म्हणजे असं पहा, phenol is weakly acidic, therefore it gives H plus ion, and here Na plus OH minus. H plus OH minus सोबत कंबाईन होऊन जाईल आणि Na plus combines with O negative to form sodium phenoxide. Understood? आता याला आणखी काय म्हटलंय, on acidification phenol regenerates or reprecipitate. रिजनरेट होते फिनॉलला, आपल्याला परत रिजनरेट करता येते. म्हणजे याचं जर aqueous सोल्युशन आपण वॉटर सोल्युबल सोडियम फिनॉक्साइड मध्ये कन्वर्शन केलं बाय डिसॉल्विंग इट इनटू द NaOH, म्हणजे फिनॉलला जर NaOH मध्ये डिसॉल्व केलं तर आपल्याला सोडियम फिनॉक्साइड मिळते. पण या सोडियम फिनॉक्साइड पासून आपल्याला परत फिनॉल मिळवता येते. बघा इथे ONA means this is sodium phenoxide. This is sodium phenoxide. On acidification करताना काय करतो आपण, HCl सोबत रिॲक्ट करतो, ऍसिड घेतो, ऍसिडला याच्या सोबत रिॲक्ट केलं तर काय होईल, Na will combine with Cl to form NaCl. Na combines with Cl to form NaCl आणि हा H plus Na plus ला रिप्लेस करेल, म्हणजेच इथे काय मिळणार आपल्याला, फिनॉल. We will obtain here phenol.
So in this way we get phenol reprecipitate or regenerates. येतं लक्षात अशा प्रकारे हे रिएक्शन कशी झाली एकदा बघा. ONA तर O वर निगेटिव्ह चार्ज आणि Na वर पॉझिटिव्ह चार्ज आणि H आणि Cl मध्ये Cl निगेटिव्ह आणि H पॉझिटिव्ह. काय होणार हा Na+ निघून जाईल आणि त्याची जागा कोण घेणार H+. बरोबर आहे. H+ निघाल्यानंतर त्याची जागा कोण घेणार Na+. काय काय तयार झालं फिनॉल आणि NaCl अशा प्रकारे. ठीक आहे. तर फिनॉल त्याच्यामध्ये आपल्याला काय समजलं व्हॉट वी अंडरस्टूड फ्रॉम दिस. तर याच्यामध्ये आपल्याला हे समजलं की फिनॉल हा वीक ऍसिड आहे. फिनॉल कसा आहे वीक ऍसिड आहे. फिनॉल वीक ऍसिड असल्यामुळे तो वीक बेसिस सोबत रिएक्ट होत नाही पण स्ट्रॉंग बेसिस सोबत रिएक्ट होते आणि काय तयार करते वॉटर सोल्युबल सोडियम फिनॉक्साइड. ओके. आणखी आपण एक्स्ट्रा सांगितलं की सोडियम फिनॉक्साइड वर ऍसिडिफिकेशन जर केलं तर आपल्याला फिनॉल परत मिळवता येते. अंडरस्टूड. त्यानंतर काही फॅक्ट आहे त्याला आपण नोट पॉइंट म्हणून स्टडी करू. नोट करू आपण त्या गोष्टीला. आपण पाहिलं काय पाहिलं की वीक ऍसिड फिनॉल does not react with weak base NaHCO3 sodium bicarbonate. Weak acid phenol reacts with strong base that is NaOH. strong base NaOH. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा पॉइंट आहे. महत्त्वाचा पॉइंट कोणता तर जे स्ट्रॉंग ऍसिड असतात स्ट्रॉंग ऍसिड reacts with both weak base as well as strong base. परत का स्ट्रॉंग ऍसिड जर ऍसिड स्ट्रॉंग असेल फॉर एक्झाम्पल HCl ऍसिड जर स्ट्रॉंग असेल फॉर एक्झाम्पल HCl reacts with both weak base as well as strong base. कोणाकोणासोबत रिएक्ट होते स्ट्रॉंग ऍसिड reacts with weak base as well as strong base. परत सांगतो स्ट्रॉंग ऍसिड कोणासोबत रिएक्ट होते weak base as well as strong base. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊ आपण स्ट्रॉंग ऍसिड कोणता आहे आपल्याजवळ HCl आणि कोणासोबत रिएक्ट होते वीक बेस सोबत. वीक बेस कोण आहे NaHCO3. वीक बेस कोण आहे NaCO3. मी ते स्ट्रॉंग ऍसिड लिहिलं इथे वीक बेस लिहिलं. आता रिएक्ट होते तर रिएक्ट कसं होते Na combines with Cl to form NaCl plus H आणि O means H2 plus CO2. बरोबर आहे. काय होणार इथे NaHC डबल बॉन्ड O CO2 ठीक आहे. तर याच्यामधला काय निघून जाईल CO2 निघून जाईल. इकडे पहा HCl प्लस NaHCO2 आणि O. बरोबर आहे HCl. हा Na आणि Cl फॉर्म्स NaCl. H आणि O काय फॉर्म होईल H2 आणि उरलं काय CO2. काय प्लस CO2. NaCl प्लस H2 प्लस CO2. अशा प्रकारे एक स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस सोबत रिएक्ट होते. बरोबर आहे. असंच आता HCl is a strong acid reacts with आधी वीक बेस सोबत रिएक्ट झाला तर आता स्ट्रॉंग बेस सोबत रिएक्ट होईल. स्ट्रॉंग बेस कोणता घेतला आपण NaOH+. ठीक आहे. तर काय रिएक्शन होईल
NaCl, NaCl plus H2, NaCl plus H2. म्हणजे इथे लक्षात येतं आपल्या, इथे पाहा आपण वीक ऍसिड डज नॉट रिएक्ट विथ वीक बेस, वीक बेस सोबत रिएक्ट नाही होत, वीक बेस सोबत रिएक्ट नाही होत, वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस सोबत काय होते, रिएक्ट होते, बरोबर आहे. त्यानंतर स्ट्रॉंग ऍसिड रिएक्ट विथ बोथ वीक बेस एज वेल एज स्ट्रॉंग बेस, वीक बेस आणि स्ट्रॉंग बेस दोन्ही सोबत. शॉर्ट मध्ये इथे पहा वीक ऍसिड वीक बेस सोबत रिएक्ट होत नाही, पण कोणासोबत रिएक्ट होते, स्ट्रॉंग बेस सोबत. कोणासोबत रिएक्ट होते, स्ट्रॉंग बेस सोबत. आणि स्ट्रॉंग ऍसिड जर घेतला तर तो दोन्ही सोबत रिएक्ट होते, वीक बेस एज वेल एज स्ट्रॉंग बेस, दोन्ही सोबत रिएक्ट होते, याच्याही सोबत आणि याच्या सोबत. हे लक्षात ठेवायचं. एवढं जर तुम्हाला वारंवार वाचायला लागत असेल तर इथे वाचा, रिएक्ट होत नाही, बाकीचे रिएक्ट. येतं लक्षात. त्यानंतर अल्कोहोल, हे फिनॉल साठी पाहिलं आपण. नाउ वी विल सी दिस टेस्ट फॉर अल्कोहोल. फॉर अल्कोहोल पहिली टेस्ट पाहिली आपण रेट म्हणून, दुसरी टेस्ट चालू आहे कोणती, रिएक्शन विथ बेसिस. तर अल्कोहोलचे फॅक्ट्स आपण चेक करू. अल्कोहोल does not show acidic character in aqueous solution means does not give H plus ion in aqueous solution. Hence it does not react with base, reacts with bases like NaOH, NaHCO3 and NaOH. Okay. अल्कोहोल डज नॉट शो ऍसिडिक कॅरेक्टर. आपल्याला पहिलाच माहित आहे, पहिल्यांदाच आपण पाहिलेलं आहे की ॲज लिटमस टेस्ट जेव्हा केली आपण तेव्हा लिटमस टेस्ट मध्ये तो न्यूट्रल निघाला, नाहीतर ऍसिडिक नॉट बेसिक, बरोबर आहे. न्यूट्रल निघाला. न्यूट्रल म्हणजे माहित आहे ना, इकडचाही नाही तिकडचाही नाही, बरोबर आहे. ट्रेन मध्ये असते ना, कशी मागतात आपल्याला, बरोबर आहे. न्यूट्रल असतात, नायदर मॅन नॉर वुमन, नायदर बॉय नॉर अ गर्ल. अशाच प्रकारे अल्कोहोल नायदर ऍसिडिक नॉट बेसिक, बरोबर आहे. तर न्यूट्रल आहे. न्यूट्रल असल्यामुळे जर ॲक्वस सोल्युशन बनवलं आपण, त्याचं ॲक्वस सोल्युशन बनवलं तर H प्लस आयन तो देत नाही, H प्लस आयन प्रोड्यूस करत नाही. मग H प्लस आयन प्रोड्यूस करत नाही म्हणजे ऍसिडिक नाही तर तो बेसिस सोबत रिएक्ट होत नाही. कोणत्या बेसिस सोबत रिएक्ट होत नाही, NaHCO3 आणि NaOH सोबत रिएक्ट होत नाही. अंडरस्टूड. म्हणूनच म्हटलं अल्कोहोल डज नॉट शो ऍसिडिक कॅरेक्टर इन aqueous solution. Hence it does not react with bases like NaHCO3 and NaOH. Then next point about the alcohol is alcohol shows very weak acidic strength or character when it reacts with
strong bases like alkali like Na or K means sodium or potassium metal. आपल्याला माहिती आहे ऍसिडिक स्ट्रेंथची जर इंक्रीजिंग ऑर्डर पाहिली तर सगळ्यात कमी बेसिक स्ट्रेंथ जर पाहिली तर सगळ्यात कमी बेसिक NaCO3 आहे. याच्यापेक्षा जास्त बेसिक कोण आहे NaOH आहे आणि NaOH पेक्षाही बेसिक कोण आहे सोडियम और पोटॅशियम मेटल. तर बेसिक स्ट्रेंथ आहे सगळ्यात कमी बेसिक म्हणजे वीक बेस कोण आहे NaCO3. त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग कोण आहे स्ट्रॉंग बेसिक कोण आहे NaOH आणि NaOH पेक्षा जास्त बेसिक Na आहे. बरोबर आहे. तर अशा प्रकारे अल्कोहोल शोज व्हेरी weak acidic strength when it reacts with strong bases alkali like sodium and potassium metal. बरोबर आहे. तर जेव्हा कधी असं होते की आपल्यामध्ये ते एनर्जी ते पॉवर राहत नाही पण समजा कोणी आपल्याला आपला गळाच दाबून राहिला आपल्यापेक्षा स्ट्रॉंग आहे. बरोबर आहे. आपल्यात ते कॅरेक्टर नव्हतं पण आपल्यापेक्षा एक स्ट्रॉंग व्यक्ती आला आणि तो आपला गळाच दाबून राहिला. बरोबर आहे. तर त्यावेळेस काय करा आपल्यामध्ये थोडी ना थोडी तर एनर्जी त्याचाही गळा दाबण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपण त्याच्यासारखं त्याच्या अपोजिट करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. किंवा आपल्याला सोडवण्याचा तरी प्रयत्न करतो आपण. अशाच प्रकारे अल्कोहोल हा न्यूट्रल आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये ऍसिडिक कॅरेक्टर नसल्याच्या बरोबर आहे पण तरी तो स्लाइट ऍसिडिक कॅरेक्टर दाखवते. व्हेरी वीक ऍसिडिक स्ट्रेंथ तो दाखवते जेव्हा तो चांगल्या स्ट्रॉंग बेसिस सोबत रिॲक्ट होईल. जसं फॉर एक्झाम्पल ट्वाइस R single bond O single bond H म्हणजे अल्कोहोल when reacts with 2 moles of sodium metal it gives काय म्हणणार आपल्याला माहिती आहे याच्यावर कोणता चार्ज असते प्लस त्यामुळे याच्यामधला प्लस बघावं लागेल. तर याच्यामधला H प्लस जो आहे तो निघून जाते. बरोबर आहे. आणि त्याची जागा कोण घेणार Na म्हणजे याला म्हणतो आपण सबस्टिट्यूशन. H plus is substituted by Na plus म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. तर इथे मिळते आपल्याला ट्वाइस R सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड Na प्लस H2 गॅस. रिएक्शन तुम्ही 10th मध्ये पण पाहिली असेल की H प्लस म्हणजे अल्कोहोल वर जर सोडियम मेटल टाकला अल्कोहोल घ्यायचा ग्लासमध्ये म्हणजे ग्लासमध्ये घ्यायचा. बरोबर आहे. ग्लासमध्ये जर घेतला अल्कोहोल तर त्याच्यामध्ये सोडियम मेटल टाकल्याबरोबर काय लिबरेट होते हायड्रोजन गॅस लिबरेट होते. आणि हायड्रोजन गॅस लिबरेट होणे हे कशासाठी युजफुल आहे टू फाइंड आउट द प्रेझेन्स ऑफ OH ग्रुप. अशा प्रकारे तर अल्कोहोल वर सोडियम मेटल ऍक्ट झाल्यानंतर काय होते हायड्रोजन गॅस लिबरेट होते आणि इथे मिळते आपल्याला सोडियम अल्कोऑक्साइड बरोबर आहे. सोडियम अल्कोऑक्साइड जर पोटॅशियम घेतलं असतं तर पोटॅशियम अल्कोऑक्साइड झालं असतं. अशा प्रकारे हे लक्षात आलं तुमच्या. त्यानंतर टेस्ट आहे कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फिनॉल. तिसरी टेस्ट पहिली होती लॅबोरेटरी टेस्ट मध्ये पहिली होती लिटमस दुसरी होती रिएक्शन विथ बेसिस आता तिसरी आहे फिनॉल साठीच आहे कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फिनॉल. लॅबोरेटरी टेस्ट फॉर अल्कोहोल अँड फिनॉल साठी आपण काय पाहत आहे टेस्ट पाहत आहे. पहिली पाहिली आपण लॅबोरेटरी टेस्ट मध्ये लिटमस टेस्ट दुसरी पाहिली आपण रिएक्शन विथ बेसिस आणि तिसरी आपण पाहणार आहे कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फिनॉल. कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फिनॉल इथे बघूया आपण. कॅरेक्टरिस्टिक एकदम सिंपल आहे. कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फिनॉल इट इज व्हेरी सिंपल. when phenol that is AROH असं लिहिता येते फिनॉलला. AR मीन्स अरोमॅटिक रिंग. बरोबर आहे. असं लिहितो ना आपण. तर हा झाला AR आणि हा झाला OH. AROH when phenol reacts with
neutral, aqueous neutral ferric phenoxide, aqueous neutral ferric chloride, which give deep color, मग ते कलर राहू शकतात पर्पल, वायोलेट और ग्रीन, यापैकी कोणताही एक डीप कलर राहू शकते. गिव डीप कलर फेरिक फिनॉक्साइड, म्हणजे when 3 moles of phenol, when 3 moles of phenol reacts with aqueous neutral FeCl3, it gives by 3 Fe, फेरिक फिनॉक्साइड, याला म्हणतो आपण फेरिक फिनॉक्साइड. डीप कलर आहे, एखादा वायोलेट पण राहू शकतो, डीप वायोलेट कलर फेरिक फिनॉक्साइड प्लस थ्राइस HCl. आता पहा Fe ची व्हॅलेन्सी किती आहे 3, Fe ची व्हॅलेन्सी किती आहे 3, मग 3 वेळा असा 3 मोल्स ऑफ फिनॉल घेतला ना आपण, तर फिनॉल मधला H+ निघाल्यावर O, फिनॉल मधला H+ निघाल्यावर फिनॉक्साइड आयन राहते. अशा प्रकारे येतं लक्षात, तर यालाच लिहिलं आपण अशा प्रकारे बाय 3, 3 वेळा येतात बाय 3 आणि Fe एकच वेळा, याला म्हणतो आपण फेरिक फिनॉक्साइड. तर फिनॉल रिएक्ट्स विथ aqueous neutral FeCl3, it gives deep violet color ferric phenoxide. बरोबर आहे. तर अशा प्रकारे कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फिनॉल म्हणजे कलर टेस्ट आहे की फिनॉल जर FeCl3 सोबत रिएक्ट केला तर तो डीप कलरचा प्रॉडक्ट तयार करणार, पण जर समजा तुम्ही हाच अल्कोहोल सोबत रिएक्ट केला तर नो रिएक्शन, म्हणजे रिएक्शन होणार नाही किंवा कलर तयार होणार नाही. न्यूट्रल सोबत रिएक्ट नाही होत, बरोबर आहे. न्यूट्रल सोबत रिएक्ट होणार नाही, म्हणजेच अल्कोहोल विल नॉट गिव्ह दिस टेस्ट. इथे लिहितो अल्कोहोल प्लस FeCl3 नो रिएक्शन, ही टेस्ट अल्कोहोल देणार नाही, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. and today's last topic, we are going towards the last topic, that is action of Lucas reagent. म्हणजे चौथी लॅबोरेटरी मध्ये टेस्ट जी आहे ती कोणती आहे, टेस्ट ऑफ ल्युकस रिएजंट, आणि मग झालं. fourth test, that is D, Lucas reagent test for alcohol and phenol. आता बघा अल्कोहोल साठी आपण ल्युकस रिएजंट टेस्ट करतो टू डिस्टिंग्विश प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल. टू distinguish primary, secondary and tertiary alcohol. It is basically 3 प्रकारचे जे अल्कोहोल असतात, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल, यांना ओळखण्यासाठी केल्या जाते. बरोबर आहे. जसं आता पहिल्यांदा आपण तो ल्युकस रिएजंट मीन्स व्हॉट, ल्युकस रिएजंट, व्हॉट इज मीन बाय ल्युकस रिएजंट, the mixture of anhydrous ZnCl2 and
concentrated HCl is known as Lucas reagent. याला आपण Lucas reagent, mixture of anhydrous ZnCl2 plus concentrated HCl. This is known as Lucas reagent. याला काय म्हणू आपण? Lucas reagent. असा रिएजंट आहे जो डिस्टिंग्विश करते, बरोबर आहे, डिस्टिंग्विश करते कशाला? प्रायमरी अल्कोहोलला सेकंडरी पासून आणि सेकंडरी अल्कोहोलला टर्शरी पासून. म्हणजे 3 अल्कोहोल आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे ओळखता येते. ल्युकस रिएजंट म्हणजे एक फॅक्ट को आपण अनहायड्रस ZnCl2 आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl यांचं जर मिक्सचर केलं तर त्याला आपण त्या मिक्सचरला ल्युकस रिएजंट म्हणतो. ल्युकस LUCAS. ठीक आहे. एक फॅक्ट आपण पाहून घेऊ ल्युकस रिएजंटची, ती म्हणजे अल्कोहोल्स आर soluble in Lucas reagent. Hence it gives clear solution. But alkyl chlorides are not soluble in Lucas reagent. Hence gives turbid solution. कोणतं सोल्युशन? टर्बिड सोल्युशन. टर्बिड म्हणजे गढूळपणा. जसं क्लिअर सोल्युशन मीन्स काय? आम्ही जर समजा आपण ग्लास ऑफ वॉटर, काचेच्या ग्लास मध्ये आपण पाणी घेतो, क्लिअर सोल्युशन आहे म्हणजे क्लिअर आहे, आपल्याला सगळं क्लिअर दिसून येते. पण टर्बिड म्हणजे काय? त्या क्लिअर वॉटर मध्ये जर समजा तुम्ही काय ऍड केलं, मिल्क ऍड केलं तर काय दिसते आपल्याला? गढूळपणा दिसते की त्याच्यामध्ये टर्बिडिटी दिसते. त्याला आपण टर्बिड सोल्युशन म्हणतो, बरोबर आहे. तशा प्रकारच्या सोल्युशनला काय म्हणायचं? टर्बिड सोल्युशन. तर आता आपण टर्बिड सोल्युशन कसं होते? 3 प्रकारचे अल्कोहोल असतात, जो प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल. तिन्ही याच्या रिएक्शन ऍट ए टाइम आपण पाहू. पहिला आहे प्रायमरी अल्कोहोल, R सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH प्लस HCl in the presence of anhydrous ZnCl2 gives R single bond CH2 single bond OH is replaced by Cl plus H2O. तर हे झालं अल्किल क्लोराइड. अल्कोहोल याच्यामध्ये डिसॉल्व होते, ZnCl2 अनहायड्रस ZnCl2 आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl मध्ये डिसॉल्व होते, म्हणजे क्लिअर सोल्युशन असते. पण हे तयार झाल्याबरोबर, प्रॉडक्ट फॉर्म झाल्याबरोबर हे सोल्युशन टर्बिड बनते. पण याला खूप वेळ लागते. म्हणजे सपोज जर याला 1 आवर लागत असेल, एकदा लक्षात, 1 आवर, 3 to 4 आवर लागते. त्याच्यानंतर बी हा प्रायमरी अल्कोहोल होता, प्रायमरी अल्कोहोल. नाउ वी विल टेक सेकंडरी अल्कोहोल, R सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड R सिंगल बॉन्ड OH प्लस HCl in the presence of anhydrous ZnCl2 gives secondary alkyl chloride CHCl single bond Cl हा secondary alkyl chloride आहे, secondary alkyl chloride हा primary alkyl chloride, याला प्लस H2. याला प्रोड्यूस होण्यासाठी हाफ एन आवर लागेल, पण थर्ड R सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड R सिंगल बॉन्ड R सिंगल बॉन्ड OH प्लस ल्युकस रिएजंट मीन्स कॉन्सन्ट्रेटेड HCl. आवश्यकता नाही आहे रिएक्ट होण्यासाठी, पण तरी आपण लिहित आहे डिस्टिंग्विश करताना. ल्युकस रिएजंट जर ऍड केला आपण याच्यावर तर लगेच आपल्याला टर्बिडिटी मिळते. म्हणजे R सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड R सिंगल बॉन्ड R सिंगल बॉन्ड Cl, टर्शरी
अल्किल क्लोराइड, टर्शरी अल्किल क्लोराइड plus H2. It takes 5 minutes. 5 minutes. म्हणजे इन्स्टंट 5 मिनिट पेक्षाही लवकर, म्हणजे इन्स्टंट आपल्याला प्रॉडक्ट मिळते आणि ते क्लिअर सोल्युशन. हा अल्कोहोल घेतलाय आपण ल्युकस रिएजंट मध्ये तर क्लिअर सोल्युशन आहे, बरोबर आहे. पण जसे ते रिॲक्ट होतात आणि प्रॉडक्ट तयार होतात इन्स्टंटली काय मिळते आपल्याला, टर्बिडिटी मिळते. म्हणजे हा खूप जास्त रिॲक्टिव्ह आहे, हे कमी रिॲक्टिव्ह आहे. म्हणून याच्यामध्ये अनहायड्रस ZnCl2 असणे आवश्यक आहे. याच्या वेळेस फक्त HCl घेतलं तरी चालते, अनहायड्रस ची आवश्यकता नाही. अनहायड्रस कॅटलिस्ट म्हणून काम करू शकते इथे, बरोबर आहे. पण त्याची आवश्यकता नाही आहे कारण हा स्वतःच खूप जास्त रिॲक्टिव्ह आहे. ते आपल्याला टर्बिडिटी इन्स्टंट मिळते, त्याच्यावरूनच लक्षात येते खूप लवकर टर्बिडिटी मिळत आहे, टर्बिड सोल्युशन मिळत आहे. याच्यावरून लक्षात येते की इट इज व्हेरी रिॲक्टिव्ह ॲज कम्पेअर्ड टू प्रायमरी अँड सेकंडरी. तर जर 3 टेस्ट ट्यूब जर घेतल्या आपण, 3 टेस्ट ट्यूब अशा, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल, आणि तिघांमध्ये जर समजा ल्युकस रिएजंट जर टाकला आपण, तर सर्वात आधी सर्वात लवकर आपल्याला टर्बिडिटी कशामध्ये मिळेल, टर्शरी अल्कोहोल मध्ये, बरोबर आहे. इथं लक्षात वाय, बिकॉज इट इज व्हेरी रिॲक्टिव्ह. त्याच्यावर लक्षात येते जो लवकर टर्बिडिटी देते, लवकर टर्बिड सोल्युशन बनवते, तो टर्शरी असेल. त्याच्यानंतर उरला मग सेकंडरी, बरोबर आहे. आणि सेकंडरी खूप जास्त लेट टर्बिडिटी जो देते तो प्रायमरी असते. तर अशा प्रकारे आपण आज लॅबोरेटरी टेस्ट पाहिल्या फॉर अल्कोहोल अँड फिनॉल. किती टेस्ट पाहिल्या आपण, लिटमस टेस्ट, रिएक्शन विथ बेसेस, कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फिनॉल, and fourth test was the reaction with Lucas reagent or test Lucas reagent test. काय म्हटलं आपण त्याला, Lucas reagent test. अंडरस्टूड. तर अशा प्रकारे आजचे टॉपिक्स होते. ठीक आहे. थँक्यू सो मच.